हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. यशाची परिक्रमा हे मासिक आपण बघत आहे. या मासिकची सिरीज आपण बघत आहे. जसं की सिम्प्लिफाईड 2025 आपण इन डिटेलमध्ये बघितलं, त्याच पद्धतीने आता आपण मासिक करत आहे. ही सिरीज जर बघितली तर कशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कोणत्या एक्झामसाठी? बघा, आता कोणीतरी राज्यसेवा देणार, ज्यांची इच्छा आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जरी आला राज्यसेवेमध्ये तर मला द्यायची इच्छा आहे, ठीक आहे. त्यांच्यासाठी ही मासिक सिरीज खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर ते का ठरणार आहे ते आपण पुढे बघणारच आहे. त्यासोबत सरळ सेवेची जी काही एक्झाम देसाल त्यामध्ये तुम्हाला या मासिकमधूनच प्रश्न बघायला मिळतात. पण ते प्रत्येक लाईन टू लाईन हे मासिक आपल्याला वाचणं आहे का नाही, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जिथून प्रश्न येतो तेच आपल्याला बाबी हायलाईट करायच्या, तेच महत्त्वपूर्ण आहे. कारण की अख्खी न्यूज जर वाचतो म्हणलं, त्या न्यूजमध्ये सर्व काही फापट पसारा असतो, ते महत्त्वाचा नसतो, ते पण वाचल्या जाते आपल्याला. मग या सिरीजचा एकच उद्देश, जसं की आपण सिम्प्लिफाईड ईबुक 2025 बघितलं, किती लवकर आपण कव्हर केलं आणि ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत तेच आपण बघितल्या होत्या. मग अशाच पद्धतीने आपण ही सिरीज बघत आहे आणि ही सिरीज तुम्हाला चांगली वाटत आहे आणि तुमचे कमेंट पण, तुमचा रिस्पॉन्स पण कळत आहे. तर जास्तीत जास्त मित्रांसोबत पण शेअर करा, जे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे मासिक पोचू शकत नाही. त्यांना ऑर्डर करावं लागते कुठेतरी आणि त्यांना त्यांच्या जवळच्या मार्केटमध्ये मिळत नाही. त्यांना पण हे मासिक मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने या सिरीजचा पण त्यांना फायदा झाला पाहिजे. तर बघा, पार्ट 2 मध्ये आपण बघूया. आपण राजकीय घटनात्मक बाबी बघत आहे आणि पार्ट 1 कव्हर झालेला आहे. पार्ट 2 आहे आता. जर ते पार्ट 1 बघितलं नसेल तर तुम्ही बघा, आणि हे पार्ट 2 आहे आता. म्हणजेच हे पार्ट 2 बघितल्यानंतर आपला जानेवारी 2025 या यशाची परिक्रमा या मासिकमधील राजकीय घटनात्मक बाबी क्लिअर होईल. तर बघा, तर न्यूज आहे, हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे पुनर्वलोकन करण्याची मागणी. आता हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार या कायद्यामध्ये कुठेतरी चेंजेस करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे. तर ही मागणी का आली मग? तर यामध्ये तुम्हाला माहीत असेल, सोशल मीडियावर तुम्ही एक व्यक्ती बघितली असेल, जे की अतुल सुभाष नावाचे, ज्यांनी आत्महत्या केली. तर ते बेंगळुरूमधील होते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर होते. तर त्यांनी आत्महत्या केली का? कारण की पत्नी आणि सासरचे लोक त्यांचा छळ करत आहे असा आरोप त्यांनी सांगितला आणि अशी याचिका त्यांनी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली. बघा, आपण आजच्या समाजामध्ये आपल्याला माहीत आहे की स्त्री ही सामर्थ्यवान झालेली आहे आणि आजची स्त्री जर बघितली तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. मग आणि भारतीय राज्यघटनेमध्ये पण आपल्याला माहीत आहे की समानतेचा अधिकार दिला पाहिजे, प्रत्येकांना समानतेचा अधिकार दिला पाहिजे. स्त्री असो पुरुष असो, त्यांना वेतन पण समान प्रमाणात दिलं पाहिजे. पण काही बाबी कुठेतरी आपल्याला, जे की जुने कायदे आहेत त्या कायद्यामध्ये आज पण मेन्शन आहे आणि त्यामुळे कुठेतरी पुरुषांचा छळ होत आहे अशी बाब आपल्याला बघायला मिळत आहे. आजच्या न्यूजमध्येच तेच आपल्याला बघावं लागेल. केलेले जे काही कायदे आहे, म्हणजे वेळेनुसार आपल्याला बदल करावाच लागेल. काही बाबी बघा, वेळेनुसार आपल्यामध्ये थोडाफार बदल करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच पद्धतीने काही कायदे आहेत जे की जुन्या प्रथा असतात त्या पद्धतीने चालू असतात, त्या पद्धतीने चालू आहेत, त्यामध्ये पण काहीतरी बदल हवा आहे. तर बघा, ज्यांचा राज्यसेवेमध्ये सोशिओलॉजी ऑप्शन आहे त्यांच्यासाठी हे टॉपिक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार म्हणजे सोशल इशू हे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आणि त्यासोबत सरळ सेवेमध्ये जे काही एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला कायद्या संदर्भात एखादा जर आलं असेल, PSI मेन्स असो, या पद्धतीत जे काही आहे त्या पद्धतीने तुम्हाला यामधील फॅक्च्युअल जे काही डाटा आहे सरळ सेवेमध्ये विचारले जाते ते पण महत्त्वपूर्ण आहे, ते पण कव्हर होईल. तर आता ही याचिका दाखल केली. मग आता हुंडाबंदी कायदा कधी आहे? 1961चा आहे आणि भारतीय दंड संहितेचे कलम 498A. आता ही कलम जर बघितलं तर आता याचं नाव काय झालेलं आहे भारतीय दंड संहितेचं? तर भारतीय न्याय संहिता आता नवीन नाव झालेलं आहे. तर या कायद्यांचा गैरवापर होत आहे अशी याचिका त्यांनी दाखल केली. तर आता या कायद्याचा दुरुपयोग कसा होतो ते बघूया आपण. तर IPCचे कलम 304B, आता या IPCचे कलम 304B मध्ये हुंडाबळी हे मेन्शन केलेलं आहे. तर हुंडाबळी म्हणजे एखादी विवाहित भारतीय स्त्री, आता या भारतीय स्त्रीचा अनैसर्गिक किंवा अकाली मृत्यू जर झाला असेल, म्हणजे अचानकपणे मृत्यू झाला, तर ह्या मृत्यूचं कारण हुंडाबळीच का? कारण की आजची लोकांची भावना आहे, कुठेतरी त्या स्त्रीच्या पतीने मारहाण केली असेल आणि अकाली मृत्यू झाला असेल, असं आजची भावना आहे. तर अशा प्रकरणामध्ये पती किंवा त्यांच्या नातेवाईकास 7 वर्षे आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तर हे हुंडाबळीची कलम काय 304B मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर IPCचे कलम 498 यामध्ये काय, महिलांविरुद्ध क्रूरता, एखाद्या पतीने स्त्रीच्या विरुद्ध किंवा एखाद्या व्यक्तीने स्त्रीच्या विरुद्ध क्रूरतेने वागणूक केली असेल, तिला टॉर्चर केलं असेल, तर त्या बाबतीत
विवाहित महिलेवर कोरी आणि छळ केल्याबद्दल दोषी आढळल्यास त्या पतीला किंवा त्याच्या नातेवाईकांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद केलेली आहे कलम 498A मध्ये. पुढे कलम 304B मध्ये अजामीनपत्र, म्हणजेच कलम 304B हा गुन्हा जर बघितला तर अजामीनपत्र आहे. म्हणजेच गुन्हा दाखल झाला तर त्या दाखल झालेल्या गुन्ह्यावर कुठेतरी दखल घ्यावीच लागते आणि ते व्यक्ती दोषी असो वा नसो पण त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावंच लागते. जोपर्यंत तो व्यक्ती निर्दोष होत नाही तोपर्यंत तो दोषी समजला जातो, असं 304B मध्ये अजामीनपत्र म्हणून म्हटलेलं आहे. तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये हुंडाबळीच्या सिद्ध न झालेल्या आरोपावरून जवळपास 2012चा आहे, तर त्यावेळेस 2 लाख लोकांना अटक करण्यात आली आणि त्यामधील किती % लोक दोषी आढळले, तर फक्त 15% दोषी आढळले. आता 15% लोक दोषी आढळले, या 2 लाख लोकांना अटक करण्यात आली. म्हणजेच त्यांचा वेळ तर गेला, त्यांचे जे काही महत्त्वाचे कार्य होते ते पण कुठेतरी थांबले. कारण की कशामुळे, एक दोषी नसताना पण त्यांना अटक करण्यात आली आणि त्यामध्ये 15%च लोक फक्त दोषी आढळले. मग ह्या बाबी न व्हाव्या त्यासाठी चेंजेस व्हायला पाहिजे की नाही, तर हे तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटते? हे आपल्याला टोकाची भूमिका इथे घेता येणार नाही. कुठेतरी आपल्याला बॅलन्स ठेवावं लागेल, त्या पद्धतीने ॲन्सर मेन्शन करावं लागेल. म्हणजेच आपल्याला गव्हर्नमेंटच्या विरोधात पण जाता येणार नाही. म्हणजेच त्या ॲन्सरमध्ये आपल्याला ॲन्सर रायटिंगमध्ये जर विचारलं कौटुंबिक हिंसाचार या कायद्यामध्ये कितपत बदल करणे योग्य आहे तुमच्या मतानुसार, तर आपल्याला डायरेक्ट म्हणता येणार नाही गव्हर्नमेंटने असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. म्हणजेच काही बाबी कुठेतरी चेंजेस करण्यासाठी काही कॉम्प्लिकेटेड असतात, ते आपल्याला त्यावर विचार करावा लागते. म्हणजेच आपण ॲन्सर लिहिण्याच्या वेळेस व्हायला पाहिजे असं बॅलन्सिंग यामध्ये अप्रोचमध्ये आपण ॲन्सर लिहायला पाहिजे. तर IPCचे कलम 375 बलात्कार. आता यामध्ये काय, IPCच्या कलम 375 नुसार बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये केवळ पुरुषच गुन्हेगार असू शकतात असं झालेलं आहे आणि महिला या बलात्काराच्या बळी ठरू शकतात. म्हणजेच जर बलात्कार झाला तर बलात्काराची कलम 375 हे महिलांसाठीच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की हे कलम पुरुष आणि ट्रान्सजेंडर म्हणजेच यांना बलात्कार पीडितांना यांना यामध्ये हे कलम लागू होत नाही. म्हणजेच जर बघितलं तर हे केवळ महिलांसाठी आहे. महिलांवर बलात्कार झाला 375 कलम यांच्या संरक्षणासाठी, पण पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांना यामध्ये गणल्या जाते का 375 या कलमापासून? नाही. कारण की IPCचे कलम 377 हा पुरुष पीडितांसाठी एकमेव पर्याय आहे, परंतु त्यामध्ये पुरुषाने पुरुषावर केलेल्या लैंगिक अत्याचाराला बलात्कार म्हणून वर्गीकृत करता येत नाही. म्हणजेच या बाबीस कुठेतरी आपल्याला या कायद्यामध्ये चेंजेस करण्याजोगे आहेत. कारण की कुठेतरी आपल्याला असं दिसून पडते की इथे समानता आपल्याला दिसून पडते का या बाबतीत, जी की क्रिटिकल बाब आहे, पण इथे आपल्याला समानता हवी. कारण की काही बाबी अशा असतात जे की आपण प्रत्येकच गोष्ट एखाद्या पुरुषावर आपण दोषी म्हणून ठरू शकत नाही. यामध्ये काही बाबी स्त्रीची पण कुठेतरी चूक असते, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर ह्या बाबी नोट डाऊन करायच्या की कोणत्या गोष्टी पुरुषांच्या फेवरमध्ये आणि कोणत्या गोष्टी स्त्रींच्या फेवरमध्ये आहेत, ह्या बाबी नोट डाऊन करायच्या. आता BNSचे कलम 69 हे कलम काय म्हणते, हे कलम फसव्या मार्गाने जर लैंगिक संभोग गुन्हा ठरवते, ते गुन्हा ठरवल्या जाते कलम 69 नुसार, ज्यात इराद्याशिवाय स्त्रीशी लग्न करण्याचे वचन देणे यासह 10 वर्षापर्यंत काय तुरुंगवास आहे. म्हणजेच त्यांच्या विरोधात स्त्रीच्या लग्न करणे हे पण तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुरुंगवास दिलेला आहे, दंड दिलेला आहे. आता पुढे काय आहे, मग पुढे IPCचे कलम 354. पुढे IPCचे कलम 354. आता हे कलम काय म्हणते की एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाला, म्हणजे बघा स्त्रीचाच अपमान होतो का, पुरुषाचा अपमान होत नाही का? होते. म्हणजेच पुरुषाच्या अपमानाची पण बाजू आपल्याला बघावं लागेल. मग इथे जर बघितलं स्त्रीचा अपमान होत असेल असं तुम्ही काहीतरी गुन्हा केला आणि त्यासोबत जर बघितलं तर हे कलम पुरुष आणि तृतीयपंथीयाच्या शिलीनतेचे रक्षण करण्यासाठी असा कोणताही कायदा नाही आहे. बघा पुरुषांसाठी आहे का, मग नाही आहे. इथे पण स्त्रीचीच सर्व काही बाजू घेतलेली आहे या कलमामध्ये पण. अशा प्रकरणे आहेत जेव्हा स्त्रिया पुरुषांवर दादागिरी करतात, असे प्रकरणे आढळून येतात आपल्याला आणि त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, कारण देशाचा कायदा पुरुषांना अशा गुन्ह्यापासून संरक्षण देत नाही. हे पण एक आपल्याला निगेटिव्ह बाजू बघायला मिळते या कायद्यामध्ये. तर ह्या निगेटिव्ह बाजू आणि पॉझिटिव्ह बाजू हे नोट डाऊन करायच्या. आता CRPC कायदा 1973
कलम 125. आता 125 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ते 125 कलम काय म्हणते की भारतात केवळ पत्नीसाठीच नाही तर तिच्या पालकांना, मुलांसाठी देखील पालन पोषणाची संकल्पना मांडलेली आहे. आता या CRPC 1973 या कायद्यामध्ये 125 हे कलम काय म्हणते की तुम्ही पत्नीसाठीच नाही तर त्यांच्या पत्नीच्या वडिलांसाठी पण तुम्ही पालन पोषणाची जबाबदारी हे पुरुषांवर टाकलेली आहे. बघा आता मग यामध्ये आपल्याला काहीतरी बॅकग्राऊंड पण चेक करावं लागेल ना की खरोखर हिला पालन पोषणाची गरज आहे का या स्त्रीला. म्हणजेच एखाद्या वेळेस तोड झाली तर तिला पालन पोषणाची, मुलांची आणि तिची आणि तिच्या सोबत आईवडिलाची पण, स्त्री त्या पत्नीच्या, हे गरज आहे का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. म्हणजेच महिलांना खरोखर आर्थिक पाठबळाची गरज आहे की नाही याचा विचार न करता देखभाल कायद्याची रचना केवळ पुरुषांना त्यांच्या अवलंबितांना आधार देण्यासाठी, जबाबदार बनवण्यासाठी करण्यात आली आहे. म्हणजेच पुरुष कुठेतरी जबाबदार आहे, म्हणजे यामध्ये स्त्री पण थोडीफार जबाबदार असेल ना यासाठी. पुढे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005. हा कायदा पुरुष आणि तृतीयपंथी यांना कौटुंबिक अत्याचाराचे संभाव्य बळी म्हणून ओळखत नाही. इथे पण या कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण कायदा 2005च्या कायद्यामध्ये पण इथे पण पुरुष आणि तृतीयपंथी यांना इथे काय संरक्षणाची बाजू मिळत नाही. भागदारांकडून छळ किंवा गैरवर्तनाचा सामना करणाऱ्या पुरुषांना या कायद्याअंतर्गत कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही अशा प्रकारची तक्रार करताना त्यांना अनेकदा संशयाचा सामना करावा लागतो. इथे पण पुरुषांना बाजू मिळत नाही. तर बघा, ताबा आणि घटस्फोटाची कार्यवाही. आता जर एखाद्या मुलाचा ताबा घ्यायचा असेल वडिलाला, तर ते ताबा मिळण्यासाठी जे काही वादविवाद होते त्या वादविवादामध्ये पण न्यायालय काय करतात, बहुतेक मातांना प्राथमिकता देतात. म्हणजेच माता ही जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकते मुलाची. म्हणजेच ज्या वडिलांनी मुलांना जन्म दिला, जेवढा त्या आईचा हक्क आहे तेवढा वडिलाचा पण हक्क आहे. मग पण प्राथमिकता कुठं न्यायालय देते, स्त्रीलाच देते. पण त्या बाजूनं बघता न्यायालय सरळ काय त्या आईची काय बाजू जास्त घेते. म्हणजेच अपत्याशी वडिलांचे जवळचे नाते असतानाही पुरुष म्हणून त्यांना अनेकदा दुर्लक्षित केले जाते. ह्या बाबी काही निगेटिव्ह बाबी आहेत, हे महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला नोट डाऊन करणं आवश्यक आहे. तर लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012. बघा आता या कायद्यामध्ये पण काय 2012च्या एकल स्त्री कोणत्याही मुलाला किंवा मुलीला दत्तक घेऊ शकते, परंतु एकल पुरुष मुलगी दत्तक घेऊ शकत नाही. आता बघा, प्रत्येकच पुरुष सारखा असतो का? नाही. एखाद्या पुरुषानं जर ती गलिच्छ हरकत केली असेल तर त्यामध्ये सर्व पुरुष गणल्या जाते, अशी भावनिकता आहे आपली, लोकांची भावना आहे. तर असं नसते. तर ह्या बाबी आपल्याला बघणं आवश्यक आहे. आपण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लिखाण करत आहोत, तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाबी ह्या मेन्शन करणं असतात ॲन्सरमध्ये आणि त्यावर निष्कर्ष तुमच्या बाजूने मांडणं आवश्यक आहे. पण असं नाही की डायरेक्ट टू डायरेक्ट आपण सरकारवर टीका करायची, गव्हर्नमेंटवर टीका करायची, हे ॲन्सरमध्ये कधीच मेन्शन नाही करायचं. तर हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी तर यामध्ये जे काही फॅक्च्युअल डाटा आहे, तर जसं की तुम्हाला जर म्हटलं नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार हे आपल्याला 2012ची हे पण डेटा मेन्शन करता येते ॲन्सरमध्ये. बाकी PSI कंबाईन एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं तर मेन्सच्या हिशोबाने कायद्याच्या बाजू जर आल्या तर यामध्ये IPC कलम कशाशी संबंधात आहे 304, त्यानंतर 498 कशाशी संदर्भात आहे, एवढंच मेन्शन करायचं. बाकी राज्यसेवेसाठी इन डिटेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाबी पुरुषांच्या आणि स्त्रीच्या बाजूने काय आहेत हे मेन्शन करून घ्यायच्या. तर आपली हेमंत सोरेन हे चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले म्हणते. ठीक आहे, बघूया आपण काय मग झारखंड मुक्ती मोर्चाचे आहेत हे हेमंत सोरेन, हे चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. तर बघूया आपण. तर बाकी आपल्याला रांची वगैरे काय मैदान, काही शपथ कोणी घेतली, काही कुठे घेतली गरजेचं नाही, पण कोणी दिली तर झारखंडचे राज्यपाल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. संतोष कुमार गंगवार हे झारखंडचे राज्यपाल यांनी शपथ दिली, कारण की मुख्यमंत्र्याला राज्यपाल शपथ देतात. तर सोरेने पहिल्यांदा 2013 ते डिसेंबर 2014 पर्यंत हे मुख्यमंत्री होते झारखंडचे. आता हे चौथ्यांदा झालेले आहे, पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा रेकॉर्ड तोडलेला आहे, कारण की शिबू सोरेन ह्याचे वडील जर बघितलं तर 3 वेळी झारखंडचे मुख्यमंत्री होते. आता हेमंत सोरेन हे 4 वेळेस झारखंडचे मुख्यमंत्री झालेले आहे. बाकी आघाडीवर कोण आहे काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा 34 सीट आहेत. तर बाकी तर आपल्याला यामध्ये गरजेचं नाही. हेमंत सोरेनबद्दल थोडंफार आपल्याला एक बेसिक माहिती. 1975 जन्म झालेला आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी त्यांनी प्रवेश घेतला होता, पण ते कोर्स काही पूर्ण करू शकले नाहीत. ते राजकीय कारकिर्दीत जर बघितले तर राज्यसभा सदस्य होते 2009 ते 2010 मध्ये, एवढी बाब मेन्शन करून ठेवा. बाकी जर बघितलं पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले ते 2009 मध्ये. बाकी यामध्ये महत्त्वपूर्ण वाटत नाही मला काही. तर आता झारखंडचे उपमुख्यमंत्री कधी होते 2010 ते 2013च्या दरम्यान झारखंडचे उपमुख्यमंत्री पण काम पाहिले त्यांनी.
तर 4 वेळेस मुख्यमंत्री म्हणून आता ते काम पाहत आहेत, तर चौथ्यांदा. तर बाकी हेच आहे बाबी. तुम्हाला काय वाटते यामध्ये? दुसरं तर काही विचारणार नाही यामध्ये, सायन्स मोठं काही नाही यामध्ये. तर बँकिंग कायदा, आता बँकिंग कायद्यामध्ये सुधारणा करायचा असे विधेयक लोकसभेत मंजूर झालेले आहे. आता बँकिंग कायद्यामध्ये सुधारणा करायची अशा पद्धती, तर बघा आता विधेयकाची वैशिष्ट्ये काय मग? नामांकनाची जे काही तरतूद आहे, म्हणजेच या विधेयकात बँकधारकांना एकाऐवजी 4 नामांकन देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच हे नामांकित व्यक्ती एकाच वेळी सायमल्टेनियसली किंवा एक मागून एक सक्सेसिव्हली म्हणजेच 1 बाय 1 असे नियुक्त करता येतात आता डायरेक्ट. आणि तथापि बँक लॉकरच्या बाबतीत नामांकित व्यक्ती फक्त एकामागून एक म्हणजे सक्सेसिव्ह अशा पद्धतीने 1 बाय 1 जोडता येईल. नामांकनाची तरतूद आहे, हे विधेयकामध्ये वैशिष्ट्य आहे. आणि भरीव सारस्व, म्हणजे जर बघितलं सध्याच्या परिस्थितीनुसार जर बघितलं, संचालक पदासाठी भरीव सारस्व किती आहे? 5 लाख रुपये. यावरून आता किती केलेले आहे त्यांनी? 2 कोटीपर्यंत केलेले आहे. हे वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. 5 लाखावरून आता 2 कोटीपर्यंत. तर संचालकाचा कार्यकाळ जर बघितलं 2011च्या संविधानिक कायद्यात नमूद केलेल्या तरतुदीनुसार सहकारी बँकांमधील संचालकाचा कार्यकाळ 8 वर्षाहून आता किती केलेला आहे? 10 वर्ष केलेला आहे. ही बाब महत्त्वाची आहे. बाकी विलिनीकरणाचे जे काही संचालक पद आहे, म्हणजेच या विधेयकामुळे केंद्रीय सहकारी बँकांचे जे काही संचालक आहे आता ते राज्य सहकारी बँकांच्या मंडळावर पण देखील काम करू शकतील. हे महत्त्वपूर्ण आहे. आणि परीक्षकाचे जे काही वेतन आहे, पूर्वी RBI आणि केंद्र सरकारचे नियंत्रणात होते, आता हे बँकांना वैधानिक लेखापरीक्षणाचे जे काही वेतन आहे हे आता या बँकांसाठी जे काही लवचिकता प्रदान करणे, वेतन निवडण्यासाठी प्रदान केलेली आहे बँकांना. बाकी हेच बाबी आहेत. बाकी तर मला महत्त्वपूर्ण काही यामध्ये वाटत नाही. तर पुढील न्यूज जर बघितली तर राजकीय आणि घटनात्मकता यामध्ये जर बघितलं न्यूज, तर UAPA अंतर्गत उल्फावर बंदी आहे. म्हणजे जर बघितलं काय 1967 कायदा कधीचा आहे? UAPAचा, म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. आता हे उल्फा काय आहे मग? तर उल्फा काय आहे? युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, म्हणजेच ही आसामची एक संघटना आहे. आणि या संघटनेवर आता 5 वर्षासाठी बंदी वाढवलेली आहे. कोणी? UAPAने. हे UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे 1967चा. आता उल्फावर बंदी का वाढवली मग? तर उल्फा ही आसाममध्ये कार्यरत असलेली सशस्त्र अतिरेकी संघटना आहे. कुठली आहे मग? आसामची. जिचा उद्देश काय आहे की आसामला भारतापासून वेगळे करणे, हिचाही उद्देश आहे. जे बाबी आहेत ते हायलाईट करायच्या, म्हणजे आपल्याला नोट डाऊन करायचं चालायच्या. आणि आता हे जर बघितलं, उल्फा ही आसामला भारतापासून वेगळे करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मग हे काय? सशस्त्र संघर्षाद्वारे हे यांचं सार्वभौमत्व करण्यासाठी या उल्फाची स्थापना करण्यात आली होती 1979 मध्ये, की भारतापासून याला स्वातंत्र्य करायचं आसामला. मग उल्फावर प्रथम कधी? मग तर 1990 मध्ये बंदी घालण्यात आली आणि 2019 मध्ये शेवटच्या विस्तारासह आता ही बंदी वाढवण्यात आली 5 वर्षासाठी. तर आता UAPA जर बघितलं 1967 या कायद्यामध्ये कलम 35 नुसार सरकार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर किंवा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी किंवा फुटीरवादाला प्रोत्साहन देणाऱ्या या क्रियाकलापामध्ये गुंतलेले असेल तर त्याला दहशतवादी म्हणून घोषित करू शकते. म्हणजेच काय समजायचं आपल्याला की UAPA 1967 या ॲक्टनुसार कलम 35 नुसार सरकार एखाद्या संघटनेला पण किंवा एखाद्या व्यक्तीला पण दहशतवादी ठरवू शकते. हे महत्त्वपूर्ण बाब आहे, करंटमध्ये विचारू शकते आपल्याला. तर पुढे आता मतपत्रिकेद्वारे मतदानाबाबतची जी काही जनहित याचिका आहे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलेलं आहे की EVM हे फुल्ली प्रोटेक्टेड आहे. बघूया आपण आता सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर असेलच. आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, आता यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की माहीत आहे का की भारतामध्ये भरपूर सारे चेंज झालेले आहे न्यायपालिकेमध्ये, जे की आपण जिथे एक लास्ट स्टेज आहे जिथे आपल्याला तिथे न्याय मिळायला पाहिजे, तिथे कुठेतरी आपल्याला अशा बाबी दिसून पडतात की जे आपण त्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी. तर बघा आता असो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM आणि वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल, तर VVPAT यांच्या जागी मतपत्रिका बॅलेट पेपर वापरण्याची मागणी करणारी जनहित याचिका आली नोव्हेंबर 2024 मध्ये, पण ते न्यायालयाने आता फेटाळली. काय म्हटलेलं आहे तर निवडणुकाचं काय आहे, निवडणूक आयोगाचा प्रतिसाद काय आहे? तर निवडणूक आयोगाचा प्रतिसाद की तांत्रिक तज्ज्ञाच्या अभ्यासाचा अहवाला देऊन निवडणूक आयोगाने EVMच्या विश्वासार्हतेचा सातत्याचा बचाव केला आहे असं सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने. तर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की EVM छेडछाड रोखण्यासाठी अनेक तांत्रिक सुरक्षा आहेत आमच्याजवळ,
आणि म्हणजेच देशाजवळ आणि प्रशासकीय प्रोटोकॉल कडक तपासणीसह ठेवण्यात आले आहे असे म्हटल्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे की ईव्हीएम फुल्ली प्रोटेक्टेड आहे. तसेच अनेकदा केवळ निवडणुकामध्येच पराभवानंतर ईव्हीएम बद्दल काय विश्वासाबाबत काय शंका निर्माण होते असं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालय. जशी निवडणूक आली तेव्हाच तुमचा ईव्हीएमवर विश्वास आहे की नाही हे तुम्हाला आपल्याला जाणवते. मग या निवडणुकीच्या आधी त्यावर तुम्ही काही पावले उचलत ना, म्हणजेच काही टीका करत नाही कोणी. जेव्हा निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा पराभव झाला, एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला, त्यावर काही मग टीका प्रस्ताव करतात. हे न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यांचं पण व्यवस्थित बरोबर आहे की आधीपासूनच आपण यावर थोडंसं ॲक्शन घ्यायला पाहिजे. तर पुढे जर बघितलं तर हे एवढं सारं सर्वोच्च न्यायालयाने यावर काय जोर दिलेला आहे ईव्हीएमवर, की आमच्यानुसार जर बघितलं तर ईव्हीएम फुल्ली प्रोटोकॉलमध्ये कडक तपासणीमध्ये ठेवण्यात आलेले आहे, की तुम्ही डायरेक्ट निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरच ईव्हीएमवर टीका करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रगती प्लॅटफॉर्मची प्रशंसा. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अलीकडे अभ्यासात आलेला आहे की पायाभूत सुविधांच्या विकासात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारताच्या प्रगती प्लॅटफॉर्मची हे प्रशंसा करण्यात आलेली आहे. तर प्रगती प्लॅटफॉर्म काय आहे तर प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. तर या प्लॅटफॉर्मने USD 205 अब्ज मूल्यांच्या 340 विलंबित प्रकल्पांना यशस्वीपणे गती दिली आहे. तर या कार्यक्रमाअंतर्गत 2015 सुरू करण्यात आलेले बहुउद्देशीय आणि बहु मॉडेल माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ICT व्यासपीठ आहे.